नमस्कार श्रोते हो. अनुभव माणसाला शहाणा बनवतो, पण प्रत्येक वेळी अनुभव स्वतःच घेतला पाहिजे का? तर नाही. काही दुसऱ्याचे अनुभवही आपल्याला शहाणं बनवू शकतात. म्हणूनच मोठ्यांचं ऐकावं असं बोललं जातं. आपल्याला जास्त काही कळालं नाही तरी चालेल आयुष्यात, परंतु समोरचा माणूस मात्र नक्कीच ओळखता यायला पाहिजे. ज्याला माणसं ओळखायची कला आली त्याच्याबद्दल निराशा कधीच येणार नाही. गोड बोलून खोड मोडणारी आणि सोबत राहून फसवणारी माणसं ओळखता यायला पाहिजेत. कोण किती काळ साथ देईल, कोण कशासाठी साथ देतोय, कोण का साथ देतोय, कोणाचे विचार कसे आहेत हे पारखता आलं पाहिजे. शिक्षण आपल्याला शैक्षणिक ज्ञान देतं, पण अनुभव आपल्याला जगाच्या रंगमंचावर कसं चालायचं आणि कुठं थांबायचं, कोणाला कितपत जवळ तर कोणाला कितपत लांब ठेवायचं याचं ज्ञान देत असतं. खरंच माणसं वाचणं गरजेचं आहे का? हो आहे. कारण त्याशिवाय आयुष्यात आपल्याला प्रगती करता येत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत की जवळचाच माणूस जवळच्याला फसवतो. ही फसवणूक का होते तर माणूस ओळखायला आपण चुकलेला असतो. मैत्री असो, प्रेम असो किंवा व्यवसाय असो, यात माणूस खात्रीचा हवा. म्हणून माणूस ओळखायची कला हवी. तलवारीनं युद्धाचा काळ आता राहिलेला नाही. आता जिभेनं लोक फसवले आणि कापलेही जातात. मित्रांनो, आपले परके, चांगले वाईट सगळं ओळखता आलं पाहिजे. यशस्वी जीवन जगण्यासाठी काही बदल जसे महत्त्वाचे, तसं काही कला येणंही गरजेचं आहे. त्यातील माणसं वाचायला येणं ही महत्त्वाची कला आहे. पण नुसती माणसं वाचून काय करता? तर त्यातील चांगली माणसं वेचताही आली पाहिजेत. ती आयुष्यभर सांभाळता आली पाहिजेत. मी गर्दीत ही माणसं एकटी पाहिली आहेत आणि एकट्याच्याच भोवतीही गर्दी पाहिली आहे. म्हणून माणसं वाचायला आणि वेचायला शिकणं महत्त्वाचं आहे. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका घेऊन आलोय. करूया सुरुवात सुंदर विचारांना. एक दिवस असा येतो की ज्यांनी मन दुखावलं ते क्षमा करून विसरले जातात आणि आपण फक्त हसणं शकतो. अनुभवाचा भार मन हलकं करतो जर त्यातून माफ करता आलं तर. ओळख चुकली तरी चालेल, पण प्रेम करून फसणं फार जड जातं. अनुभव शेवटी आपल्याला शहाणं करतो. प्रेमाच्या नावावर बोलले गेलेले शब्द जर विनामूल्य असतील तर ते हृदयाला कायमचे जखम देतात. माणसं विसरतात पण शब्द राहत जातात. भावकी नात्याची असली तरी प्रत्येक नातं आत्मीय असेलच असं नाही. आपुलकीनं वाढवलेलं नातं हे टिकत असतं. आपले म्हणणारेच नंतर मी कोण तुझे असे विचारतात. ही वेळ दुःख देते. ओळख झपाट्याने हरवतात आणि आठवणी खोल रुजतात. खरं नातं दुखावत नाही, कारण ते जपलं जातं, तोडलं जात नाही. जे टोकतं ते नातं नसतं, ते केवळ नावापुरतं बंधन असतं. गोड बोलणं हे नेहमी खरं नसतं. कधी त्यामागे किती काळजी आहे हे वेळच दाखवते. काहीच दिलं नाही म्हणणारी लोकं तुम्ही किती दिलं हे कधीच पाहत नाहीत. माणसाची स्मरणशक्ती ही स्वार्थाने चालत असते. मन थकलेलं असतं तरी त्याला शब्दांची सावली मिळाली की ते पुन्हा ताजंतवानं होतं. काही ओळखी, काही आठवणी आणि स्वतःशी केलेला मनमोकळा संवाद यामुळे मन निवळतं. अपेक्षा जितक्या कमी तितका आत्मा जास्त शांत असतो. आपण जितका दुसऱ्यावर विश्वास ठेवतो तितका त्रास होतो. स्वतःवरचा विश्वास वाढवणे हेच खऱ्या शांतीचे रहस्य आहे. हसत हसत जवळ येणारी माणसं कधी काळजीने नाही तर गरजेनं असतात. हे वेळेवर समजतं. माणसं वापरून जातात आणि आपण प्रेम करतो तेव्हा शहाणपण उशिराच येतं. नातं टिकवण्यासाठी एकाकडून सतत झुकावं लागतं आणि एकेकाचं आपलं माणूस नंतर ओळखीचंही राहत नाही. चुकणं ही ताकद आहे, पण एकतर्फी झाल्यावर नातं संपतं. भावकी नसते जिव्हाळ्याची, ती केवळ रक्ताची संगती असते. माया तिथं नसली की नातंही बोचट होतं. रक्ताचं नातं आहे म्हणून प्रेम मिळेल ही अपेक्षा चुकीची ठरते. कधी कधी परके वाटतात तेच मतीला धावून येतात
आणि जे आपले वाटतात तेच नजरेआड होतात. नात्याची खरी परीक्षा ही अडचणीत होते, तिथे वास्तव ओघात समोर येतं. संध्याकाळ उदास वाटली तरी नवा दिवस नेहमी आशा घेऊन उगवतो. अंधार कायमस्वरूपी राहत नाही, त्याला उघडायला सूर्य येतोच. जग बदलले की नाही माहीत नाही, पण मन नक्की बदलेल आणि त्यातच आयुष्य सुंदर होईल. शांत मन म्हणजे देवाचं मंदिर असतं. हसणं थांबवू नका, ते तुमचं अस्त्र आहे. जगासमोर तुमचं तेज आहे. अश्रूंना झाकण्याचं साधनसुद्धा तेच आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट.